नमस्कार मराठी ट्रेडर्स. मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलाही बाय, सेल और होल्ड असं रिकमेंडेशन्स नाही करत आहोत. चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. सगळ्यात आधी आपण निफ्टीबद्दल जाणून घेऊया. जितपत आपण बघतोय की निफ्टी जो आहे तो 24,300 ही जी लेवल आपण फार आधीपासून ड्रॉ केलेली आहे आणि आपल्या या लेवलला तो कंटिन्युअसली रिस्पेक्ट करताना निफ्टी प्राइस रिस्पेक्ट करताना आपल्याला बघायला मिळते. सो बेसिकली आज जो आहे मार्केटमध्ये निफ्टी हा खूप स्ट्रगल केला त्याने. 24,300 ही लेवल ब्रेक करायला त्याला आजही जमलेलं नाहीये. आजचा पर्टिक्युलर आपण जर ट्रेंड पाहिला तर आजचा ट्रेंड बघता आपल्याला एक ससा स्ट्रॉंग रिव्हर्सल अजूनही कुठेच बघायला मिळालेला नाहीये. प्लस आपण जर व्हॉल्यूम ऍड केला तर तुम्हाला व्हॉल्यूम सुद्धा काहीतरी वेगळा एक स्ट्रॉंग रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळेल. असा व्हॉल्यूम सुद्धा जनरेट होताना आपल्याला दिसलं नाही. त्यामुळे आज जस्ट बिकॉज ऑफ व्हॉल्यूम आज निफ्टी जो आहे आपल्याला एक फ्लॅट और कन्सॉलिडेशन झोन मध्येच ट्रेड करताना दिसलाय. आणि जर आपण बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी सुद्धा आज 55,800 हिट केल्यानंतर आज बँक निफ्टीने 55,800 जे त्याने काही मागच्या ट्रेडिंग सेशन्स मध्ये जो हिट केला होता त्यानंतर तो आता डिरेक्टली 55,260 ते 250च्या आसपास आपल्याला ट्रेड करताना तो आपल्याला बघायला मिळाला. आणि बँक निफ्टी सुद्धा आज अप ट्रेंड नाही तर पूर्णतः कन्सॉलिडेशन्स मध्येच आपल्याला बघायला मिळालेला आहे. सो बेसिकली जोपर्यंत बँक निफ्टी जो आहे 55,200 च्या खाली ट्रेड करतोय तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये डाऊन साइडलाच मुवमेंट बघायला मिळू शकतो. चला उद्याच्या लेवल्स काय असतील आणि उद्याचा आपला ट्रेड प्लॅन कसा असेल त्याबद्दल थोडीशी चर्चा करून घेऊया. तर बेसिकली अगर तुम्ही निफ्टीमध्ये बघताय तर निफ्टीचा जो आपला व्ह्यू आहे तो बायस व्ह्यू आहे. मिडली बेरिश टू रेंज बाउंड व्ह्यू आहे आपला. म्हणजे काय आहे की निफ्टी जर उद्याच्या दिवसाला तर तुम्ही आता आज जे आपण पाहिलं की ते 24,330 ही जी लेवल आहे पर्टिक्युलर ही लेवल त्याला ब्रेक करायला जमलेली नाहीये. त्यामुळे हा जो एक पर्टिक्युलर लेवल आहे ही लेवल आज एक पुढच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स और यू कॅन से हर्डल म्हणून आपल्याला बघायला मिळू शकते. रेजिस्टन्स जो आहे तो 24,300 ते 24,360च्या दरम्यान हा रेजिस्टन्स आपल्याला फॉर्म होताना दिसतोय. आणि जर आपण सपोर्ट म्हटला तर आपण बघू शकतोय की आजचा जो निफ्टीचा लो आहे तो 24,200च्या आसपास आहे. त्यामुळे आपल्याला जो इमिजिएट सपोर्ट आपण ज्याला म्हणू शकतो तो 24,400 ते 24,000. आपण 24,000ची ही लेवल खूप आधीपासून मार्क केलेली आहे. डिरेक्टली 24,000चा हा एक पुढच्या काही ट्रेडिंग सेशन्स मध्ये आपल्याला सपोर्ट बघायला मिळू शकतो. बेसिकली जर का प्राइस नेक्स्ट ट्रेडिंग सेशन्स प्लॅन करायचे आहे, ट्रेड प्लॅन करायचा आहे तर जर का प्राइस 24,300च्या खाली जोपर्यंत प्राइस सस्टेन करते, जोपर्यंत मूव्ह करते तोपर्यंत आपल्याला डाऊन साइडच मुवमेंट बघायला मिळू शकते. डिरेक्टली आपण 24,000पर्यंत सुद्धा आपल्याला लेवल्स बघायला मिळू शकतात. आणि 24,200 हा एक इमिजिएट सपोर्ट आहे आणि तो जर ब्रेक झाला तर आपल्याला डिरेक्टली 24,100 वगैरे आपण पुढच्या काही ट्रेडिंग सेशन्स मध्ये निफ्टीमध्ये या लेवल्स बघू शकतो. आणि जर आपण बँक निफ्टी बद्दल चर्चा केली तर आपण ज्या लेवल्स मार्क केलाय अगदी त्या लेवलमध्ये आज तो कन्सॉलिडेट होताना सुद्धा दिसला. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर 55,350 या पर्टिक्युलर लेवलला आज सगळ्यात जास्त प्राइस व्हॉल्यूम जनरेट होताना दिसला. बट टोटल व्हॉल्यूम जर आपण पाहिला तर बँक निफ्टीमध्येही तसा फार व्हॉल्यूम जनरेट होताना दिसला नाही. त्यामुळे बँक निफ्टी सुद्धा आज दिवसभर कन्सॉलिडेशन झोन मध्येच आपल्याला बघायला मिळाला. बेसिकली बँक निफ्टी जो आहे तो 55,200 ही जी पर्टिक्युलर लेवल आहे याच्या खाली जर आपण व्ह्यू बघत असेल तर 55,200 या लेवल्सच्या खाली पूर्णतः आपला डाऊन साइड मुवमेंटच आपल्याला बघायला मिळू शकते. आणि तिथून डिरेक्टली आपल्याला जर आपण रेजिस्टन्स म्हटला तर 55,500 हा इमिजिएट रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर 55,600चा रेजिस्टन्स आहे. आणि सपोर्ट जर आपण विचार केला तर सपोर्ट हा 55,000
55,000चा जो आपला पर्टिक्युलर इमिजिएट सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्या खालोखाल जर आपण पाहिलं तर 54,850चा हा त्याच्यानंतरचा आपल्याला सपोर्ट बघायला मिळतोय. सो ऍक्च्युली काय आहे की 55,200 ही जी पर्टिक्युलर लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर आपल्याला अजून जास्त सेलिंग बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. सो बेसिकली आपला एकंदरीत व्ह्यू काय आहे तर बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला अपवर्ड मुवमेंट बघायची असेल तर ती कंपल्सरी 55,650 जोपर्यंत सेफ आहे लेवल तोपर्यंत आपल्याला डाऊनवर्डच मुवमेंट बघायला मिळेल. 55,650 ही लेवल जर त्यांनी ब्रेक केली तर आपल्याला डिरेक्टली 55,800 ते 55,900 या लेवल सुद्धा बघायला मिळू शकतात. बट ओनली इफ 55,650 ही लेवल ब्रेक झाल्याशिवाय आपल्याला अपवर्ड मुवमेंट बघायला मिळू शकत नाही. सो उद्यासाठीचं आपण जर समरी म्हटली तर उद्या येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशनसाठी आपण जर काही सजेशन्स म्हणू शकतो किंवा यू कॅन से समरी तर ती आहे की तुम्हाला ॲग्रेसिव्ह लॉंग पोझिशन्स ज्या आहेत त्या थोड्याशा अवॉइडच कराव्या लागतील. बिकॉज जेवढं आपण पाहतोय आता तर त्यानुसार जोपर्यंत काहीतरी क्लिअर ब्रेकआउट तुम्हाला बघायला मिळत नाही, क्लिअर ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला जे ॲग्रेसिव्ह स्ट्रॉंग और ॲग्रेसिव्ह पोझिशन्स जे आहेत लॉंग पोझिशन्स ते आपल्याला घ्यायच्या नाहीयेत. आपल्याला क्लिअरली कुठला तरी ब्रेकआउट मिळाल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये ट्रेड घेणार नाहीये. सो समरी हीच आहे. उद्याचं मार्केट जे आहे त्याचा व्ह्यू आपला सेल ऑन राईज असणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील, अनालिसिस आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करा, तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जोही व्हिडिओ अपलोड करते त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन हे फक्त तुम्हालाच मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर trading and investment.